3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. बॅटच्या परीक्षा 22 एप्रिलपर्यंत होणार आहे. 2री ते 8वीच्या परीक्षा 22 एप्रिलपर्यंत. परीक्षा लांबल्यानं पालकांमध्ये नाराजी आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे पालकांना मुलांची चिंता सतावू लागली आहे. यवतमाळमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. वादळी पावसामुळे ज्वारी गव्हाचं नुकसान होतंय. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. बीडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अनेक भागामध्ये वादळी पावसासह गारपीट झाली आहे. बीडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. वादळी पाऊस गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे. राज्यातील अनेक भागामध्ये पावसानं कहर केलेला अवकाळीचा कहर पाहायला मिळाला. अवकाळीचा मुक्या प्राण्यांना सुद्धा फटका बसलाय. पाऊस आणि गारपिटीमुळे शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झालाय आणि यामध्ये पशुपालकांचं मोठं नुकसान झालंय. अवकाळीचा टोमॅटो उत्पादकांना सुद्धा फटका बसलाय. लातूरमध्ये शेतातच टोमॅटोचा लाल चिखल झाल्याचं पाहायला मिळालं. पाऊस आणि गारपिटीमुळे टोमॅटो डागाले. भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्याने टोमॅटो फेकून दिलेत. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. येवल्याच्या जळगाव नेऊरमध्ये वादळी पाऊस झालेला आहे. वादळी पावसामुळे बाजरी मक्याचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावलाय. पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये वाळवंटात गारांचा पाऊस झाला. ऐन उन्हाळ्यामध्ये वाळवंटात गारा पडलेल्या आहेत. वादळी वाऱ्यांमुळे घरांचं नुकसान झालं. उत्तर प्रदेशात वीज कोसळून 5 जणांचा मृत्यू झालेला. पुण्यातील आंबेगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. वादळी पावसामुळे गव्हाचं मोठं नुकसान झालंय. पाऊस गारपिटीमुळे गहू मातीमोल झालाय. अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात सापडलाय. कोल्हापुरात बैलगाडा शर्यती दरम्यान अपघात झालेला आहे. अपघातामध्ये 3 जण गंभीर जखमी झालेले आहेत. औरनाळ इथल्या यात्रेदरम्यान हा अपघात झालाय. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. भर रस्त्यात ट्रकने पेट घेतला. ट्रक चालक आणि वाहक थोडक्यात बचावलेले आहेत. पिंपरीच्या थेरगाव भागातली ही घटना आहे. युद्धाच्या 35व्या दिवशी हल्ल्याची तीव्रता वाढलेली आहे. इराणनं 3000 कोटींचा पूल अमेरिकेनं उडवलेला आहे. तर युद्धाच्या निर्णायक वळणावर ट्रम्प यांच्याकडून अनेक अधिकाऱ्यांना नारळ देण्यात आलेला आहे. मत्स्य व्यवसायाला युद्धाचा फटका बसला आहे. डिझेल दरवाढीमुळे मासेमारी ठप्प झाली आहे. रत्नागिरीमध्ये शेकडो नौका किनाऱ्यावर लागलेल्या आहेत. आवक घटल्यामुळे मासे महागण्याची शक्यता आहे. पालघरमध्ये कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. वीटभट्टी व्यावसायिक शेतकऱ्यांचे यामुळे हाल होत आहे. डिझेल अभावी कृषी पंप बंद आहेत. शेतीची कामंही खोळंबलेली आहेत. अमेरिकेला इराणनं मोठा धक्का दिलेला आहे. अमेरिकेचं F-35 विमान पाडल्याचा इराणनं दावा केलाय. इराणकडून विमान पाडल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलाय. विमानाचा पायलट बेपत्ता असल्याची माहिती आहे. गँगवॉरच्या घटनेनं नांदेड शहर हादरलंय. नांदेड शहरामध्ये गँगवॉरमधून तिहेरी हत्याकांड झालेला आहे. डीमार्ट रोडवर गँगवॉरचा थरार पाहायला मिळाला. नांदेडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला.